फाईन लेगच्या दिशेने या चेंडूला ग्लान्स केलेलं आहे. एक धाव घेतलेली आहे, दुसरीचा कॉल केलेला आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. माध्यमातून लाईव्ह व्हिजन LIVEVISION लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघू शकतात. लाईव्ह व्हिजन योगेश सोनवणे फाईन लेगच्या दिशेने डॉट बॉल. बॅटिंग पवेलियन महेंद्र प्रल्हाद ठाकरे, बॉलिंग पवेलियन श्री सागर कोळी सनफुले. बॅटिंग एंडचे प्रायोजक बळीराजा ठिबक, अभिषेक सूर्यवंशी अणावत. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा, एक अवांतर धाव. बॉलिंग एंडचे प्रायोजक अरुण आनंदा बाविस्कर, कोमल गार्डन गोरगावले बुद्रुक. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक गुंजन एंटरप्राइजेस, सुनील सुरेश कोळी मासलेकर. टॉस का बॉस भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर, उपसरपंच वडगाव कोळंबा. योगेश सोनवणे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, बॅटची खालची कड घेतलेली आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू वेगात ट्रॅव्हल करतोय आणि चौकार. मंगल इंगळे या चौकाराचे प्रायोजक. ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलेला आहे. भागवत यांच्या हातून एक सोफा झेल सुटलेला आहे. किरण साळुंखे यांना जीवनदान मिळतंय आणि आता स्ट्राईकला असतील अंतरिक्ष कोळी, ज्यांनी या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात 47 धावा केलेल्या होत्या. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. मैदानाला गुदगुल्या करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार हा चेंडू जातोय आणि या चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे. योगेश सोनवणे गोलंदाजी मार्कवर, अंतरिक्ष कोळी स्ट्राईकला. ओ डॉट बॉल, चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. हितेंद्र सोनवणे यष्ट्यांच्या मागे. ऑफस्टंपच्या बाहेर निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 2 षटकांची समाप्ती, 15 धावा, बिनबाद 15. चांगलं क्षेत्ररक्षण.
योगेश सोनवणे मॅन फ्रॉम भोकर चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. निश्चितच आपल्या संघासाठी काही धावा योगेश यांनी वाचवलेले आहेत. कैलास गोलंदाजी मार्कवर आणि कैलास यांचा सामना करतील अंतरिक्ष कोळी. बॅटची कड घेतलेली किंवा नाही पंचपुष्टी करतीलच. इनसाइड एज आणि पायावर चेंडू आदळलेला आहे. एक धाव मिळतीये. अंतरिक्ष कोळी यांच्या खात्यात एक धाव जातीये. किरण साळुंखे डावखुरे फलंदाज आता स्ट्राईकला असतील. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक ओहो कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट कडे गिरकी घेतोय आणि जातोय सीमा रेषा पार. मिळतोय श्री महर्षी वाल्मिक चषकाचा हा ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक मंगल इंगळे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. कैलास कोळी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. समोर असतील किरण साळुंखे. चेंडू उंच आणि सीमारेषा पार. बघा हा फटका तितकासा चांगल्या पद्धतीने बॅटवर आलेला नव्हता. एलिव्हेशन जास्त होतं, डिस्टन्स पाहिजे तसा नव्हता, परंतु हवा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवा जी असते ती कुठल्याही संघाची दिशा आणि दशा बदलू शकते. यावेळेस हवेच्या दिशेने खेळलेला आहे आणि हवेच्या बरोबर चेंडू षटकारासाठी बाहेर गेलेला आहे. या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोळी, खुशाल अप्पा कोळंबा. त्यानंतर डॉट बॉल, षटक संपत आहे. 3 षटकांची समाप्ती, 27 धावा, बिनबाद 27, 27 विदाउट लॉस. किरण साळुंखे 13 चेंडू 21 धावा. तीन षटकांची समाप्ती, 27 धावा, बिनबाद 27. अंतरिक्ष कोळी आता स्ट्राईकला असतील. गोलंदाजी मार्कवर असतील अजय अजय सोनवणे. यांचा सामना करतील अंतरिक्ष. हो यावेळेस फुलटॉस चेंडू आणि यष्टीरक्षकाला बीट करत, थर्डमॅनला बीट करत, डीप थर्डमॅन सीमारेषेकडे चेंडू गेलेला आहे. 22 ची एक धाव, एक अवांतर धाव आता टोटल मध्ये जोडली जाईल. आणि आता स्ट्राईकला असतील किरण साळुंखे. सामना करतील अजय सोनवणे यांचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, खराब चेंडू, आस्क टू पनिश. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. मिळतोय श्री महर्षी वाल्मिक चषकाचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोळी, कोळंबा.
ऑफ स्टंपच्या बाहेर षटकार. संकल्प वेलनेस अँड फिटनेस सेंटरच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार आलेला आहे अंतरिक्ष कोळीच्या बॅट मधून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोळी अर्थात खुशाल अप्पा कोळी, कोळंबा येथील रहिवासी षटकारांचे प्रायोजक आहेत. आणि खुशाल एकनाथ कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडा तर्फे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण आपलं स्वागत, आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. श्री खुशाल एकनाथ कोळी अर्थात खुशाल अप्पा, आपलं स्वागत, आपला सत्कार या ठिकाणी स्वीकार करताना. चार षटकांची समाप्ती झालेली आहे. 42 धावा, बिनबाद 42. शॉट आपल्याचा चेंडू काउस कॉर्नर कडे, माफ करा, लॉंग ऑन कडे चेंडू गेलेला आहे. एक धाव घेतलेली आहे किरण साळुंखे यांनी आणि एकच धाव मिळेल. आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 43 धावा. गोलंदाजी मार्कवर असतील हितेंद्र, समोर असतील फलंदाज अंतरिक्ष कोळी. थडम्यांच्या दिशेने चेंडू जातोय आणि ही शर्यत माझ्या मते चेंडू जिंकेल. चांगला फटका, चौकार येतोय आणि या चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे. जबरदस्त फटका, पुल मारलेला आहे. अंतरिक्ष कोळी करंट फॉर्मचा जर विचार केला तर जबरदस्त फॉर्म मध्ये खेळतोय. पहिल्या सामन्यात सुद्धा 47 धावांची तुफानी खेळी केलेली होती. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोळी, कोळंबा. आणि या षटकाराच्या मदतीने अर्धशतक आता फलकावर लागतंय. 54 धावा, बिनबाद 54 धावांची सलामी दिलेली अंतरिक्ष कोळी आणि किरण साळुंखे यांनी. त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाला सतीश दगडू बाविस्कर, कृषी अधिकारी धरणगाव यांचा हा संघ असेल. दरम्यान एकेरी धाव मिळते आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. गोलंदाजी मार्कवर असतील हितेंद्र, ज्यांचं षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 56 धावा, बिनबाद 56. आपण बघत आहात श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडा दुसरं पर्व.
एक धाव आलेली आहे. 57 धावा. दीप बाविस्कर यांचा सामना करतील किरण साळुंखे. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड एक धाव मिळते किरण यांना. धावसंख्या 58. अंतरिक्ष कोळी 25 धावांवर खेळतायत तर किरण साळुंखे 30 धावांवर खेळतायत. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल या ठिकाणी वसूललेला आहे. अंतरिक्ष कोळी ऑन फायर. षटकार गेलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी. सामाजिक कार्यकर्ते कोळंबा तालुका चोपडा जिल्हा जळगाव. जबरदस्त सुरुवात देताना दोन्ही सलामीवीर. न्यू इंडियन गलंगी वासुदेव देवराज यांचा संघ सर तर त्रिवेणी संगम स्पोर्ट्स सतीश दगडू बाविस्कर यांचा संघ. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड साठीचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बॅटिंग एंड कडून, बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. वैध चेंडू, फेअर डिलिव्हरी. किशोर बाविस्कर. चांगला फटका, चांगला संपर्क, टायमिंग अँड परफेक्शन, राईट ऑन स्पॉट आणि चेंडू जातोय काउस कॉर्नर सीमा पार. मिळतोय श्री महर्षी वाल्मिकी चषकाचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक खुशाल एकनाथ कोळी. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका कव्हर क्षेत्रात. वन बाउन्स चेंडू अडवला जातोय. कव्हर क्षेत्रातला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. भागवतचं चांगलं क्षेत्ररक्षण. अंतरिक्ष कोळी चांगली फलंदाजी करताना आणि सिनियर खेळाडू किरण साळुंखे सुद्धा त्यांची चांगली साथ देताना 6 षटकांची समाप्ती. 71 धावा, बिनबाद 71. पहिल्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केलेली आहे अंतरिक्ष कोळी आणि किरण साळुंखे यांनी. चला तर चांगल्या भागीदारीनंतर समजायला मार्ग नाहीये की किरण साळुंखे रिटायर्ड बाद का झालेले आहेत. कर्णधार राकेश बाविस्कर. फुलटॉ चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आहे. जमिनीला गुदगुल्या करत, मैदानाला गुदगुल्या करत अलॉंग द कार्पेट 2 धावा मिळत आहेत. मिसफिल्डचा या ठिकाणी भुर्दंड बसतोय तो न्यू इंडियन गलंगी संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 73 धावा, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. यावेळेस मात्र जबरदस्त फटका.
मिड विकेट सीमा पार मिळतोय षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी कोळंबा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बघितलाय, जाऊ दिलेला आहे. वेलकम नंदू सर, नंदकिशोर देशमुख, श्री महर्षी वाल्मिक चषक चोपडा या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांचं श्री महर्षी वाल्मिकी चषक आयोजन समितीतर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेस ओव्हरपिच चेंडू स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार मिळतोय श्री महर्षी वाल्मिकी चषकाचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी कोळंबा. आणि या षटकाराने अंतरिक्ष कोळी आपलं पहिलं या स्पर्धेतलं अर्धशतक पूर्ण करतोय. मागच्या सामन्यात 3 धावांनी अर्धशतक राहिलेलं होतं आणि आता त्याची धावसंख्या झालेली आहे 52 धावा. जबरदस्त खेळी अंतरिक्ष कोळी यांची. यावेळेस लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय, चांगला झेल. योगेश सोनवणे यांनी झेल टिपलेला आहे. अंतरिक्ष कोळी कॉट योगेश सोनवणे बोल्ड. हितेंद्र सोनवणे यांनी विकेट घेतलेली आहे. हितेंद्र सोनवणे यांनी 2 षटकात 30 धावा खर्च केलेल्या आहेत. 7 षटकांची समाप्ती 87 धावा 2 गडी बाद. 7 ओव्हर 87 धावा 2 गडी बाद. आणि आता शेवटचे 6 चेंडू. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल झालेले आहेत अजय सोनवणे. रिया पेवर ब्लॉक सागर भीमराव ठाकरे यांचा संघ आणि जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन पंकज रायसिंग यांचा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या षटकानंतर नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पोल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. 1 बाउन्स चौकार. 91 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू या डावातले शिल्लक. मंगल इंगळे या स्पर्धेतील चौकारांची प्रायोजक. चला चौकार नव्हे तर षटकार असा इशारा आलेला आहे. एसके वॉरियर्स विरुद्ध कारगिल क्रिकेट क्लब गोरगावले. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यानंतर
ब्रेक मध्ये तयार राहायचंय. चला आयोजकांना विनंती की तिकडे बॉल बॉय ठेवायचे. मैदानाच्या बाहेर दूर चेंडू जातोय त्यामुळे तिकडे आपले काही लोक तैनात करायचे. लेगस्टम्पकडे जाणारा चेंडू वाईडचा इशारा. पंचांचे दोन्ही हात समांतर. याचा अर्थ 1 धाव अवांतर आणि 92 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाच्या. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि चांगला झेल परंतु नो बॉलचा इशारा आलेला आहे. गोलंदाजाच्या संशयास्पद शैलीसाठीचा हा नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल नो फ्री हिट. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लाडके आमदार सन्माननीय अण्णासाहेब चंद्रकांतजी बळीराम सोनवणे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. पुन्हा एकदा नो बॉल आणि आता मात्र या सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल गोलंदाजांवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल. डॉक्टर परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष नगरपालिका अमळनेर मुख्य प्रायोजक या स्पर्धेतील. तर ट्रॉफींचे प्रायोजक सरपंच गोरगावले सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर, खुशाल एकनाथ कोळी कोळंबा. 6 चे प्रायोजक चौकारांचे प्रायोजक मंगल इंगे. यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स बाळू मुरलीधर बाविस्कर कोळंबा. बॅटिंग पॅव्हिलियन महेंद्र प्रल्हाद ठाकरे. बॉलिंग पॅव्हिलियन सागर कोळी सनफुले. बॅटिंग एंडचे प्रायोजक बळीराजा ठिंबक अभिषेक सूर्यवंशी अणावद. बॉलिंग एंडचे प्रायोजक अरुण आनंदा बाविस्कर कोमल गार्डन गोरगावले बुद्रुक. डॉट बॉल ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक गुंजन एंटरप्राइजेस सुनील सुरेश कोळी मासलेकर. टॉस का बॉस भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर उपसरपंच वडगाव कोळंबा. योगेश लोअर फुलटर आपल्याच फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतलेली आहे आणि आता स्ट्राईकला असतील राकेश बाविस्कर. नॉन स्ट्राईकला असतील अजय सोनवणे. राकेश बाविस्कर 3 चेंडू 13. अजय सोनवणे 3 चेंडू 1 धाव. या डावातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण करतात का आणि पूर्ण केलेली आहे. 106 धावा त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेला आहे.
डॉट बॉल. हा डाव संपलेला आहे. 8 षटकात 106 धावा केलेल्या आहेत त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाने आणि 107 धावांचं लक्ष असेल न्यू इंडियन गलंगी या संघासमोर.
ऑफस्टमच्या बाहेर शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. ज्ञानेश्वर कोळी यांना सावरण्याची संधीच मिळालेली नव्हती. ज्ञानेश्वर पाटील फोटोग्राफर होते, त्यांना सावरण्याची संधीच मिळालेली नव्हती. फिटनेसवर लक्ष द्यावं लागेल. फलंदाज सुरक्षित. या ठिकाणी पुन्हा एक संधी आणि निशाणेबाजी चूक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. चांगला फटका क्रिजच्या खोलीत घुसून लॉंग लेगच्या दिशेने चौकार. सचिन गोलंदाजी करतायत आणि आता स्ट्राईकला असतील. भागवत असतील स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला असतील महेश. अजय सोनवणे गोलंदाजी मार्कवर. 9 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल या ठिकाणी वसूल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू मिड विकेट कडे टिपला गेलेला आहे. अंतरिक्ष कोळी ज्यांनी या डावात या सामन्यात एक जबरदस्त अर्धशतक झळकवलेलं होतं, चांगला झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानात आलेले आहेत. संदीप.
संदीप तंबूत परतलेले आहेत. अंतरिक्ष कोळी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अजय सोनवणे ओव्हर हॅट्रिक घेतात का ते बघावं लागेल. आणि या षटकात जर त्यांनी विकेट घेतली तर ओव्हर हॅट्रिक घेणारे ते या स्पर्धेतील पहिले गोलंदाज बनू शकतात. षटकातला 5वा चेंडू. हितेंद्र सोनवणे फलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलेला आहे. अंतरिक्ष कोळी चेंडू अडवत आहेत. एक धाव मिळते. चांगला फटका आणि हा कव्हर क्षेत्रात चौकार. मंगल इंगळे या चौकाराचे प्रायोजक. भागवतच्या बॅटमधून आलेला आहे हा ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक मंगल इंगळे. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 15 धावा. 2 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद, 15 धावा. 15 द लॉस ऑफ 2 आफ्टर 2. 36 चेंडू आणि 92 ची आवश्यकता. चला मित्रांनो, या ठिकाणी 12व्या खेळाडूला सुद्धा क्षेत्ररक्षकांची नावं माहिती नाही, त्यामुळे थ्रो करणारा, झेल घेणारा यांची नावं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाहीये. त्यासाठी क्षमस्व. तिसरा फलंदाज 15 धावांवर तंबूत परतलेला आहे न्यू इंडियन गलंगी संघाचा. वासू नवीन फलंदाज. यावेळेस चेंडू सीमारेषा पार मिळतोय. श्री महर्षी वाल्मिकी चषकाचा हा ब्रँडेड षटकार, त्याचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी. यावेळेस क्रीजच्या खोलीत घुसून टोलवलेला फटका आणि चांगला झेल टिपलेला आहे अंतरिक्ष कोळी यांनी. 21 धावांवर चौथा मोठा झटका न्यू इंडियन गलंगी संघाला लागतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. दीपक. बॅटची कड. दीपक स्ट्राईकला.
रमेश 6 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूत 1 गडी बाद केलेला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू 6 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. 3 षटकांची समाप्ती 21 धावा 4 गडी बाद आणि आता 30 चेंडूत 86 ची आवश्यकता. 17.20 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. जवळपास प्रत्येक षटकात 3 षटकार टोलवावे लागतील. आणि पंचांचं बोट आकाशाकडे, याचा अर्थ असेल जितू कोळी यांना परतावं लागेल आपल्या डगआउटकडे. हो, या ठिकाणी बॅटची कड होती, परंतु अगोदरच टप्पा पडलेला होता. 5 गडी बाद झालेले आहेत न्यू इंडियन्स गलंगी संघाचे. 22 धावा. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू सचिन यांचा. चार षटकांची समाप्ती, 22 धावा, 5 गडी बाद आणि आता 24 चेंडू 85 धावांची आवश्यकता. 21.25 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील न्यू इंडियन गलंगी संघाला. आणि आता प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. योगेश सोरोणे गोलंदाजी मार्कवर आणि योगेश सोरोणे यांचा सामना करतील कैलास कोळी. फुलटॉस चेंडू वाईडिश लॉंगॉनकडे. 1 धाव. धावसंख्या 23. रन ऑन बोर्ड.
after 5.4.1, loss of 5, 23. Dot ball. Oh, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू माझ्या मते बॅटची कड होती आणि यष्टीरक्षकाने झेल सोडलेला आहे. 5वं षटक संपलेलं आहे. न्यू इंडियन्स गलंगी 24 धावा 5 गडी बाद. चला पुढच्या दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 क्रिक हिरोज वर अपडेट करून घ्यायची आहे आणि 12वा खेळाडू समालोचन कक्षात जर आला नाही तर आपल्याला दंडित करण्यात येईल, याची सुद्धा दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे. अठरा चेंडू आणि 83ची गरज. 27.67च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. कर्णधार राकेश बाविस्कर, त्रिवेणी संगम स्पोर्ट्सच्या संघाचे कर्णधार डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आणि या ठिकाणी फुल टॉस चेंडू मिस केलेला आहे फलंदाजाने. ज्या चेंडूवर चौकार किंवा षटकार पाहिजे होता तो चेंडू फलंदाजाकडून मिस झालेला आहे. दीपक कोळी 10 चेंडूत 1 धाव काढून रिटायर्ड बाद झाले. 6 गडी बाद 24 धावा. ओ चांगला फटका साइड स्क्रीन कडे, लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावा. खुशाल अप्पा कोळी या षटकाराचे प्रायोजक. स्लॉट मधल्या चेंडूला सरळ बॅटने लॉफ्ट केलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेकडे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतलेली, दुसरीचा कॉल आणि दुसरी पूर्ण. धावसंख्या 32. 13 चेंडू आणि 75ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर माझ्या मते आता षटकार लगावावा लागेल. सहा षटकांची समाप्ती. 33 धावा 6 गडी बाद 12 चेंडू आणि 74ची आवश्यकता. आणि आता प्रत्येक चेंडूवर षटकार जरी आला तरी माझ्या मते न्यू इंडियन गलंगी संघ हा सामना जिंकू शकत नाहीये.
गोलंदाजी मार्कवर योगेश सोनवणे. चेंडू काउस कॉर्नर कडे सीमारेषा पार मिळतोय. ब्रँडेड षटकार खुशाल अप्पा कोळी या षटकाराचे प्रायोजक. बॅटची कड आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. योगेश आपला वैयक्तिक पहिला बळी मिळवतोय. चेंडू लॉंग ऑफ कडे चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक मंगल भाऊ इंगळे. चला चौकारा पाठोपाठ षटकार आलेला आहे. षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी. 49 धावा. षटकातला 5वा चेंडू असेल. योगेशांचा 18 धावा देत आतापर्यंत एक गडी बाद केलेला आहेत. 1.4 षटक त्यांनी टाकलेली आहेत. 49 धावा 7 गडी बाद. न्यू इंडियन संघाची धावसंख्या ऑफस्टंपच्या बाहेर. थर्डमॅनच्या दिशेने गिरकी घेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू देतोय. दरम्यान धावबादची संधी आणि फलंदाज सुरक्षित. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 51 धावा आता धावफलकावर लागलेल्या आहेत न्यू इंडियन्स गलंगी संघाच्या. ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला सरळ साइड स्क्रीनच्या वरतून गोलंदाजी एंडच्या साइड स्क्रीनच्या वरतून लॉफ्ट केलेला आहे खुशाल अप्पा कोळी या षटकाराचे प्रायोजक. आणि आता केवळ आणि केवळ औपचारिकता या डावात शिल्लक.
हे जे सामने खेळले जात आहेत हे सामने गोरगावले रस्त्यावर एक मैदान आहे, त्या मैदानावर खेळले जात आहेत. चोपडा येथे सुरू असलेले श्री महर्षी वाल्मिकी चषकाचे सामने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलाय. मिळतोय डीप मिड विकेट सीमारेषेकडे. खुशाल अप्पा कोई यांनी प्रायोजित केलेला ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 8वा फलंदाज 75 धावांवर तंबूत परततोय. प्रदीप बारेला, मयूर धनगर, नवल वैभव पाटील, गिरीश बच्छाव सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 31 धावांनी त्रिवेणी संगम स्पोर्ट्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे अंतरिक्ष कोई.